ही स्वयंभू शिवलिंग आहे, महादेवाची पिंड, महादेव आणि नाग. किती सुंदर दिसते हे मंदिर. इवन तुम्ही असं झोपू सुद्धा शकता. गेस करू शकता की हे किती प्राचीन असेल ते. ही मंदिराच्या बाहेर मजा आली इकडे येऊन. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. माझं नाव आहे पार्थिव आणि आज मी आलेलो आहे पुण्यातल्या धानोरे गावामधल्या एक सुंदर अशा प्राचीन मंदिरामध्ये. मंदिराचं नाव आहे धनेश्वर मंदिर. हे बघा, हे आहे मंदिराचं एंट्री गेट. इकडे तुम्ही तुमच्या टू व्हीलर पार्क करू शकतात आणि इकडे फोर व्हीलर सुद्धा पार्क केली आहे. तर चला तर मग आता आतमध्ये जाऊया मंदिरामध्ये. आणि खूप सुंदर मंदिर आहे. इकडे अजिबात ट्रॅफिकचा वगैरे काय आवाज नाही, काहीच नाही. फुल सायलेन्स आहे आणि फक्त पक्ष्यांचे आवाज येते, जे की खूप सुंदर आहे. आता एंटर होतोय मी ह्या मंदिरामध्ये. हे मंदिर कुठे आहे काय ते सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. पण सर्वात प्रथम तुम्हाला मी मंदिर दाखवतो. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि खूप कमी लोकांना माहिती आहे म्हणून गर्दी नसते इथे जास्त. आता तुम्हाला मंदिर दाखवणार आहे मी. हे राहिलं मंदिर, धनेश्वर मंदिर आहे, महादेव मंदिर, जे की खूप प्राचीन आहे. असं दिसतं मंदिर, खूप सुंदर असं. तर सर्वात प्रथम आता आपण जाऊया आतमध्ये आणि महादेवांचं दर्शन घेऊया. त्याच्यानंतर मी तुम्हाला इकडचा परिसर दाखवेल संपूर्ण. खूप काही इथे तसं तुम्ही करू शकता, ते मी तुम्हाला दाखवणार आहे हळूहळू. जर आता सगळं दाखवलं परिसर तर काय मजा राहणार नाही. बट एक गोष्ट सांगू इच्छितो की इथे आल्यानंतर तुम्ही कन्फ्यूज होणार आहे की पहिला अट्रॅक्शन पॉईंट इकडचं जे आहे तिकडे जायचं की मंदिरात जायचं दर्शन घ्यायला. ते सर्वात प्रथम आता आपण तर मंदिरात जाऊया, नंतर मी तुम्हाला इकडचा अट्रॅक्शन पॉईंट दाखवतो. तर अशा प्रकारे पायऱ्या चढून या मंदिरात जायचं आहे आता मला, महादेवांचे दर्शन घ्यायला. आता पायऱ्या चढतोय मी. खूप सुंदर मंदिर आहे, 700 वर्ष जुनं मंदिर आहे हे. आणि एंटर होताच तुम्हाला इथे हे बघा, इथे कासव आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला दिसणार आहेत हे सुंदर असे नंदी. किती सुंदर आहे बघा हे नंदीजी. मग त्यानंतर मी आता होतोय एंटर ह्या मंदिरामध्ये. आणि मंदिरामध्ये एंटर होताना तुम्हाला 2 द्वारपाल दिसणार आहे. हे बघा, 2 द्वारपाल आहेत मंदिरात एंटर होताना. आणि त्याच्यानंतर आपले महादेव, ही आहे शिवलिंग, ही स्वयंभू शिवलिंग आहे, त्याचं तुम्हाला इकडे दर्शन करायला भेटणार आहे. आणि तुम्हाला इथे महादेवांबरोबर गणपती बाप्पा आणि माता पार्वतीचे देखील दर्शन करायला भेटणार आहे. हे आहेत गणपती बाप्पा, आपले लाडके बाप्पा, आणि त्यांच्याच बाजूला आहेत माता पार्वती. खूप सुंदर मंदिर आहे. आणि ही मूर्ती, ही शिवलिंग जी आहे महादेवांची, ती स्वयंभू शिवलिंग आहे. 700 वर्ष जुनं मंदिर, म्हणजे प्राचीन मंदिर. खूप म्हणजे खूप सुंदर असं आहे. ह्याला प्रत्येक शिवरात्रीला कलर केला जातो म्हणून ते आता रंगीबेरंगी दिसते. पण हे खरं तर 700 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. चला तर. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं महादेवाची पिंड, महादेव आणि नाग हे बनवण्यात आले तिथे वरती. हे बघा मंदिर किती सुंदर दिसते. हे मंदिर काय मस्त दिसते हे. चला तर आता मी तुम्हाला इकडचा परिसर दाखवतो. प्रकारे इथे सिटिंग अरेंजमेंटसुद्धा केलेली आहे, तुम्ही इथे बसू शकतात. आणि इकडे खूप सारी झाडं आहेत, तर थंड हवा पण मस्त येते खूप. तर हां, इकडे तुम्ही बसू शकतात आणि थंड हवेची मजा घेऊ शकतात. परत मंदिरामध्ये यायला इकडे 3 ठिकाणी पायऱ्या बनवण्यात आल्या आहे. एक जिकडने मी आलो मंदिराच्या ठीक समोर बनवल्यात पायऱ्या. त्याच्यानंतर मंदिराच्या डाव्या बाजूला, म्हणजे हे बघा, ह्या मंदिराच्या डाव्या बाजूला बनवण्यात आले आहेत. हे बघा. आणि तिसऱ्या पायऱ्या ज्या आहेत ते बघूया आता, मंदिराच्या उजव्या बाजूला बनवण्यात आल्या आहेत तिसऱ्या पायऱ्या. पाठीमागच्या साईडला सिटिंग अरेंजमेंट केली आहे. हे बघा, अशा सगळीकडे बेंचेस इथे बनवण्यात आले आहेत, इथे ठेवण्यात आले आहेत हे बेंचेस. तर या बेंचेसवरती बसून
तुम्ही मस्तपैकी इकडची हवा फील करू शकतात. खूप सुंदर मंदिर आहे हे. आणि हां, जसं की मी बोललेलो 3 साईडला बनवण्यात आल्या आहेत पायऱ्या. तर मंदिराच्या पुढच्या साईडला जिकडनं मी चढून आलो ते दाखवलं, दुसऱ्या साईडला दाखवलं, राईट साईडला. आता लेफ्ट साईडला मंदिराच्या डाव्या बाजूला आहे बघा अशा पायऱ्या आहेत. आणि ही आहे मंदिराची डावी बाजू. आणि ही जागा एवढी सुंदर आहे की तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन इथे येऊ शकतात. वन डे ट्रिपसाठी मस्त जागा आहे. का? त्याचं कारण आहे की इकडे नॅचरल गवत तुम्हाला इथे बसायला भेटणार आहे. पूर्ण नॅचरल आहे. बापरे, एवढं मुलायम आहे ना गवत. हे बघा काय मस्त मुलायम गवत आहे. किती मस्त वाटते माझ्या पायांना, खूप भारी वाटते. अशा प्रकारे हे नॅचरल गवत आहे. इकडे तुमची फॅमिली बसू शकते. त्याच्यानंतर खाली पलीकडच्या साईडला पण बसू शकते. आणि हा एक वॉकिंग पाथ आहे. इकडनं मस्तपैकी तुम्ही चालू शकता. आणि झाडं बघा, हे बघा झाडं ज्या हिशोबाने हलतायत तुम्ही बघू शकता की किती हवा आहे ती इथे. खूप सुंदर अशी हवासुद्धा आहे. मंदिराच्या अवतीभोवती खूप सारी झाडं आहेत त्यामुळे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे इकडे तुम्हाला प्राचीन काळातल्या दगडीसुद्धा भेटणार आहे, ज्याच्यावरती खूप सुंदर असे शिल्पकाम केले. ते आता मी तुम्हाला दाखवतो. पायऱ्यांनी खाली उतरतो आता सध्या. आता तुम्हाला दाखवते हे शिल्पकाम केलेलं. हे बघा, ह्या आहे शिल्पकाम केलेल्या दगडी. आणि ह्या शिल्पकाम केलेल्या दगडीवरनं तुम्ही गेस करू शकता की हे किती प्राचीन असेल ते. अशा दगडी फक्त इकडेच नाही, खूप ठिकाणी आहेत. हे बघा अशा सुंदर दगडी आहेत. आणि आता मी पूर्ण परिसर फिरतोय, ते पण विदाऊट फुटवेअर, कारण की गवतावरती चालायलाच खूप मजा येते. अजून मी तुम्हाला प्राचीन दगडी इकडचं दाखवणार आहे, ज्याच्यावरती खूप सुंदर शिल्पकाम केले. त्याच्यानंतर या मंदिराचं एक अट्रॅक्टिव्ह पॉईंट तुम्हाला सांगणार आहे. आता चाललो आहे दुसऱ्या साईडला प्राचीन दगडी ज्या आहेत त्या बघायला. हा खूप मस्त हवा येते. आणि सनसेटचं होतं आहे. सनसेटच्या वेळेला मी आलो आहे. हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी इथे तुम्ही चालू शकता. हे बघा अशा प्रकारे पूर्ण परिसर आहे या मंदिराचा. आणि आत्ता आलेलो आहे मी अजून प्राचीन दगडी बघायला, ज्या की हे मंदिराचे जे केअरटेकर आहेत, जे लहानपणापासून इथे काम करतात, त्यांनी मला दाखवलं. आणि हे राहिलं, हे बघा किती सुंदर आहे ते बघा. अशा प्रकारे तुम्हाला इकडे शिल्पकाम बघायला भेटणार आहे त्या काळातलं. आणि ह्याच्यावरनं तुम्ही गेस करू शकणार आहे की हे मंदिर किती जुनं असणार आहे. ते 700 वर्ष जुनं मंदिर आहे. आणि खूप कमी लोकांना माहिती आहे मंदिराबद्दल. तर तुम्हाला हे व्हिडिओ शेअर करायचे खूप लोकांपर्यंत, जेणेकरून सगळ्यांना ह्या मंदिराबद्दल कळेल. अजून थोडासा राऊंड मारू आपण, त्याच्यानंतर मग बघू अजून काय बघण्यासारखं आहे ते. आणि हा, जर तुम्ही इथे येत असाल तर ह्या झाडांपासून थोडंसं लांब बसा. जर फॅमिली येत असेल तुमची तर झाडांपासून थोडंसं लांब बसा, कारण की झाडांच्या फांद्या ज्या आहेत त्या पडतात तुटून खाली हवेमुळे. हा हा हा, काय मस्त वाटते इकडे. सिरियसली खूप मस्त हवा आहे. आणि फक्त हवाच सुंदर नाही तर इकडे बसायला सुद्धा खूप भारी आहे. हे बघा एवढं सुंदर गवत आहे. इकडे तुम्ही एक चटई घेऊन आलात ना तर मस्तपैकी तुमची फॅमिली ट्रिप होऊन जाईल, एक छोटीशी वन डे फॅमिली ट्रिप. आणि किती मस्त वाटते बघा गवतामध्ये चालायला. मला मी गवतामध्ये चालतो ते पण अजिबात टेन्शन न घेता, कारण की पूर्ण क्लीन आहे हे मंदिर. क्लीननेसवरती खूप लक्ष दिलं आहे. अजिबात तुम्हाला इथे कचरा दिसणार नाही. आणि तुम्ही जर इथे येत असाल तर कचरा करू नका तुम्ही सुद्धा. इथे डस्टबिन आहे, डस्टबिनमध्ये टाका कचरा जो असेल तो. आणि हे बॅक साईड आहे मंदिराचं, जे की थोड्या आधी तुम्हाला दाखवलेलं सिटिंग अरेंजमेंट वगैरे आहे इथे सगळं. एवढं सुंदर मंदिर आणि कोणालाच माहिती नाही लिटरली. मंदिराच्या बाहेर मस्तपैकी फुलांची बाग पण आहे. खूप सुंदर सुंदर फुलं आहेत तिकडे.
ही प्लेस जी आहे ती एवढी भारी आहे ना की लिटरली इकडे अजिबात गाड्यांचा वगैरे काहीच आवाज येत नाही आहे. आवाज येतोय तो फक्त इकडच्या पक्ष्यांचा येतोय, ते पण वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज येतोय. खूप सुंदर अशी ही जागा आहे. खूप आवडली मला तर. मस्तपैकी आता मी ग्रासवरती बसलोय. इवन तुम्ही असं झोपूसुद्धा शकता. एवढी भारी जागा आहे ही तर. आणि खूप क्लीन आहे. झोपल्याच्या नंतर वरती तुम्हाला मस्तपैकी झाडं वगैरे दिसतील. हे बघा अशी एक नंबर. हा वरती इकडे आहे ना 24 किलोमीटर आहे पुण्यापासून. थोडं लांब आहे, एवढं पण नाही, थोडंसं बोलू शकतात. बट वरती आहे आणि तुम्ही इथे कधीही येऊ शकतात. टाईम लिमिट वगैरे काय नाही. कधीही म्हणजे कधीही इथे येऊ शकतात तुम्ही. हा काय भारी आहे. मस्तपैकी सनसेट होते त्या साईडला आणि इकडे झोपतोय मी मस्त. कारण की अजिबात आवाज वगैरे नाही आणि इथे जे झोप पण मस्त लागेल या पक्ष्यांच्या आवाजामध्ये. फक्त भीती एवढीच आहे की हवा खूप जोरदार असते, तर कोणती झाडाची फांदी पडली नाही पाहिजे तुटून, नाही तर इंजर्ड व्हाल. हा काय भारी वरती झाडं हलत आहेत ती बघा, किती हवा आहे. तुम्ही विचार करू शकतात किती हवा असेल. हे बघा काय झाड आहेत यार, आणि मस्त तिकडे सनसेट होतोय. वाव खूप सुंदर अशी ही प्लेस आहे. तर मग इथे झोपा काढता काढता मला एक गोष्ट आठवली, ते म्हणजे थोड्या वेळा आधी मी मंदिराच्या बाहेर काहीतरी सुंदर अशी फुलांची बाग बघितलेली. तर तिकडे तुम्ही जाऊ शकता. दादा कोणती फुलं आहेत, कशी आहे, का मी त्याला सुंदर बोलतोय हे तुम्हाला दाखवतो. चला आता बाहेर जाऊन येऊ पहिला, त्याच्यानंतर मग इकडचं जे अट्रॅक्शन पॉईंट आहे ते दाखवतो. त्याच्या आधी सर्वात प्रथम बाहेर जाऊन येऊ, मस्तपैकी फुलांची बाग बघून येऊ. तिकडे तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकाल. एक गोष्ट बोलू इच्छितो, गावाच्या आतमध्ये मंदिर आहे, पण खूप सुंदर मंदिर आहे. लिटरली सिटीपेक्षा गाव किती भारी वाटते. जे फोटोहॉलिक असतात त्यांच्यासाठी तर हे एक बेस्ट प्लेस आहे. का ते दाखवतो. हे बघा खूप सुंदर अशा बघा बागा आहे तिकडे फुलांच्या. आणि या सुंदर बागेमध्ये तुम्हाला तर माहिती आहे फोटो वगैरे किती सुंदर येतील ते. आतमध्ये पण जाऊ शकतो आपण. हे बघा मी आतमध्ये चाललो आता. नको थोडासा चिखल वाटतं कारण की पाणी दिलं म्हणून वाटतं. आतमध्ये नको जायला, थोडं रिस्की होईल. पण काय नाही, बघा किती भारी. इथे तुम्ही फोटोज वगैरे काढू शकता आतमध्ये जाऊन. आणि हे जे आहे ते मंदिराच्या बाहेर आहे. समोर मंदिर आहे, झाडांच्या पलीकडे तुम्ही बघू शकाल मंदिर आहे. तर मी बाहेर आलेलो कारण की मंदिरातून मला हे सुंदर असं दृश्य दिसलेलं, त्यामुळे बोललो की इसको कॅप्चर करना तो बनता है. एवढं सुंदर असं दृश्य आहे तर. हां आणि ते फोटोशूटसुद्धा करायला येतात लोक, जे न्यूली मॅरिड लोक असतात ते. बेबी शॉवरचे, बेबी शूटचे फोटो जे असतात ते सगळे काय तुम्ही इथे करायला येऊ शकतात. फक्त फॅमिलीजसाठी आणि आमच्यासारखे क्रिएटिव्ह लोक जे आहेत, क्रिएटर, त्यांच्यासाठी हे प्लेस आहे. बट जे कपल्स वगैरे असतात ते इकडे रिस्ट्रिक्टेड आहे. आलात तर तुम्हाला फक्त दर्शन करायला भेटेल, फोटोज वगैरे काढायला भेटतील, पण इथे बसायला नाही भेटणार. आधीच सांगतोय मी ह्या व्हिडिओमध्ये. इकडचे केअरटेकर आहेत ते खूप सिरियस आहे त्या मंदिराबद्दल, कारण की मंदिर आहे तर मंदिरासारखंच हे राहायला पाहिजे म्हणून ते सिरियस आहेत. ह्याला कपल स्पॉट नाही बनवायचं आहे त्यांना, जे की खूप चांगली गोष्ट आहे. तर तुम्ही इथे येत असाल, कपल असाल तर येऊन दर्शन घेऊ शकतात. खूप सुंदर सुंदर फोटोज काढू शकतात. बट इथे बसू नाही शकत जास्त वेळ, कारण की इथे फॅमिलीज वगैरे पण येते, खूप बॅड इम्पॅक्ट पडेल. आणि हे बघा मंदिर किती मस्त दिसतं बाहेरून. हे बघा हे आहे मंदिर. चला आता परत मंदिरात जाऊ. आणि आता फायनली तुम्हाला मी अट्रॅक्शन पॉईंट दाखवणार आहे इकडचं. पण मला भीती वाटते कारण की हे बघा, थांबा तुम्हाला दाखवतो. इथे खूप सारे आहे. मी थोडा वेळ इथे उभा होतो तेव्हाच खूप सारे इकडे झाडाच्या फांद्या पडल्यात आणि त्या पण खूप मोठ्या मोठ्या. एक जरी आपल्यावरती पडलं तर खूप आपल्याला लागेल एवढी मी गॅरंटी सांगू शकतो. तर इकडे येत असाल आणि जर इकडे बसत असाल तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर, तर जरा जपून झाडापासून थोडंसं लांब बसा. अदरवाईज झाडाची फांदी पडायची शक्यता इथे खूप जास्त आहेत. आता मी दाखवते बघा, या फांद्या ज्या आहेत ना त्या खाली पडल्या माझ्यासमोर.
हे बघा, या फांद्या दिसत आहेत. या फांद्या माझ्यासमोर आता खाली पडल्या आहेत. इथे थांबलेलो मी आणि माझ्यासमोर पडल्या. तर पुन्हा एकदा आता जाऊ मंदिराच्या आतमध्ये. असं सुंदरपणे मंदिराला पाणी देण्यात येते. जर तुम्हाला पाणी दिसत असेल तर चांगली गोष्ट आहे. हां, दिसते पाणी दिसते. पण असं सुंदरपणे मंदिराला पाणी देण्यात येते. गवतावरती पाणी देण्यात येते. आणि मंदिर बघा किती सुंदर दिसते. फायनली मी आता तुम्हाला दाखवणार आहे इकडचं मेन अट्रॅक्शन, आणि ते आहे 3, 2, 1. हे बघा, ही आहे इंद्रायणी नदी, आणि ह्या नदीच्या काठावरच वसलेलं आहे सुंदर असं मंदिर. बघू शकता किती सुंदर अशी इंद्रायणी नदी आहे ही, आणि आपण खूप जवळ आलो नदीच्या. अजून पायऱ्या आहेत पण खाली नाही जाते मी, कारण की रिस्की असू शकते. हे लांब राहिलेलं बरं. तर हे आहे मोस्ट अट्रॅक्टिव्ह पॉईंट. इंद्रायणी नदीच्या काठावरती बसले. हे मागचे 3 मंदिर मी इंद्रायणी नदीच्या काठावरतीच आलेलो आहे. पहिलं म्हणजे कुंडमाळ्याला गेलेलो, व्हिडिओ अवेलेबल आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. दुसरं म्हणजे आपण हिरामाता मंदिरामध्ये गेलेलो, त्याचीसुद्धा व्हिडिओ अवेलेबल आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तिसरं हे मंदिर, धनेश्वर मंदिर. खूप सुंदर असं ही प्लेस आहे, आणि इथे तुम्हाला इंद्रायणी नदीसुद्धा बघायला भेटणार आहे. आणि हिरामाता मंदिरात जर तुम्ही येत असाल तर तिकडनं फक्त 2 किलोमीटर पुढेच हे मंदिर आहे सुंदर असं. तर तिकडे येत असाल तर इकडे सुद्धा नक्की या. काय मस्त वाटतं. अशा प्रकारे पायऱ्या उतरून तुम्ही जाऊ शकतात ह्या नदी जवळ, ही नदी बघायला. हे प्लेस जे आहे ते पुण्यापासून 22 किलोमीटरच्या अंतरावरती, आणि पुणे एअरपोर्टपासून 14 किलोमीटरच्या अंतरावरतीच आहे. आणि हिरामाता मंदिरापासून 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर तुम्ही येऊ शकता त्या प्लेसवरती. खूप सुंदर प्लेस आहे ही. थोड्याच वेळात आता सनसेट पण होणार आहे, आणि मी जनरली सनसेटच्या वेळेलाच फिरत असतो. खूप कमी लोकांना या मंदिराबद्दल माहिती आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे गर्दीसुद्धा नाही भेटणार. आणि मंदिराच्या ठीक समोरच आहे ही नदी, इंद्रायणी नदी. हे बघा, ते मंदिर आहे समोर तुम्हाला दिसते ते, आणि आजूबाजूला झाडं खूप सुंदर अशी लावली आहेत, त्याच्यामुळे खूप थंड हवा आहे त्या मंदिरामध्ये. आणि त्याच्या ठीक समोर आहे ही इंद्रायणी नदी. तर अशा प्रकारे हा एक वन डे स्पॉट खूप सुंदर म्हणून आहे. तुम्ही जर वन डे ट्रिप प्लॅन करत असाल तर इथे नक्की या. खूप बेस्ट प्लेस आहे इथे. चटई वगैरे घेऊन मस्तपैकी अंथरून बसू शकता तुमच्या फॅमिलीबरोबर. आणि इकडे मंदिरामध्ये खाणं पिणं पण अलाउड आहे. प्लस ह्या मंदिराचा टायमिंग पण काय नाही, हे 24/7 ओपन असतं मंदिर. कोणी इकडे येऊ शकतं. प्री वेडिंग फोटोशूट वगैरे सगळं काही तुम्हाला इथे करता येतं. काहीच रेस्ट्रिक्शन नाही आहे. फक्त कचरा नका करू, बस एवढंच आहे, बाकी काय नाही. कारण की मंदिराचा परिसर खूप सुंदर आहे. तुम्ही बघितलं असाल, खूप मस्त गवतामध्ये चालता येतं. मस्तपैकी तुम्ही आराम पण करू शकता गवतामध्ये विदाऊट चटई. तर मस्त प्लेस आहे ही. खूप मजा आली इकडे येऊन. हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला शिल्पकाम बघायला भेटेल इकडे. बघा, जुन्या काळातलं शिल्पकाम आहे हे सगळं. मंदिराच्या अवतीभोवतीच ही दगड तुम्हाला बघायला भेटणार आहे. मंदिराच्या बाहेर बघा किती सुंदर बाग आहे, फुलांची बाग. जिथे आता आपण थोड्या वेळ आधी गेलेलो, ही मंदिराच्या बाहेर आहे. आणि एवढी हवा येते की तुम्हाला आवाजाने कळतच असेल. या बागेत तुम्ही जाऊन फोटोशूट वगैरे करू शकता. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये मला विचारा. मी डेफिनेटली तुमच्या क्वेश्चनचे आन्सर करेल. जर व्हिडिओ चांगली वाटली तरी पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकतात. आणि ह्या व्हिडिओला तुम्ही तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली, रिलेटिव्ह, नेबर सगळ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना हे सुंदर मंदिराबद्दल कळेल. आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा खूप सुंदर सुंदर व्हिडिओज पाहण्यासाठी. तर मंडळी, लवकरच भेटूया आपल्याला नवीन व्लॉगमध्ये, खूप साऱ्या मजेशीर व्लॉगमध्ये. आता मी खूप व्हिडिओज अपलोड करतोय, तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओसुद्धा बघू शकतात. पुणे एक्सप्लोअर करायचं आहे तर आपल्याला पूर्णपणे. तर लवकरच भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन स्टे हॅपी, कीप वॉचिंग माय व्हिडिओज.
बाय.